तुम्हाला कधी असं वाटतं का की आपल्याकडे शेपटी असायला हवी होती? तुम्ही शाळेत झुलत लटकत जाऊ शकला असता, शेपटीला तिसरा हात बनवू शकला असता आणि हात मोकळे ठेवून छत्रीसुद्धा धरू शकला असतात. आणि शेपटीवाल्या प्राण्यांच्या सभेत जाता आलं असतं ना. मजेदार गोष्ट अशी आहे की तुमच्याकडे आधी शेपूट होती जेव्हा तुम्ही एक भ्रूण होता तेव्हा. भ्रूण म्हणजे असा जीव जो विकासाच्या सुरुवातीच्या अवस्थेत असतो, जन्म होण्याआधी किंवा अंड्यातून बाहेर पडण्याआधी. मानव भ्रूणाच्या वाढीच्या सुरुवातीला मानव भ्रूणाकडे शेपटीसारखी रचना असते. जसा वेळ पुढे जातो भ्रूणाची पण वाढ होते आणि मग शेपूट बनवणाऱ्या पेशी सरकतात आणि माकड हाडामध्ये रूपांतरित होतात. हे माकड हाड पाठीच्या कण्याच्या सगळ्यात खालच्या भागात असतं. जेव्हा मानवी भ्रूण 8 आठवड्यांचा होतो तेव्हा शेपूट दिसेनाशी होते. पण मानव ही एकमेव प्रजाती नाही आहे जिच्या भ्रूणांना शेपटी असते. इतर अनेक पृष्ठवंशी म्हणजे पाठीचा कणा असणारे प्राणी, उदाहरणार्थ माकड, उंदीर, कासव, कोंबडी या सगळ्यांच्या भ्रूणांना अशीच शेपटी असते. शास्त्रज्ञ हे भ्रूणातील अशा वैशिष्ट्यांना समजातीय किंवा सजातीय वैशिष्ट्ये किंवा इंग्लिशमध्ये होमोलॉगस फीचर्स असं म्हणतात. जेव्हा विविध प्रजातींमध्ये रचनेच्या दृष्टीने समान शारीरिक वैशिष्ट्ये पाहायला मिळतात तेव्हा हे स्पष्ट होतं की त्या प्रजातींचा समान पूर्वज आहे. समजातीय वैशिष्ट्यांची ओळख पटली की शास्त्रज्ञांना वेगवेगळ्या प्रजातींमधील नातं समजून घेण्यास आणि त्यांची उत्क्रांती कशी झाली हे समजण्यास मदत होते. म्हणून भ्रूणांचा अभ्यास करणं हे शास्त्रज्ञांना विविध प्रजातींमधील साम्य शोधण्यात उपयोगी ठरतं. कारण काही वैशिष्ट्ये जी प्राणी जन्म झाल्यावर आणि वाढल्यावर दिसतही नाहीत, अशी वैशिष्ट्ये त्यांच्या भ्रूण अवस्थेत स्पष्ट बघायला मिळतात आणि त्यांच्यातील साम्य ओळखता येते. सामान्यतः संबंधित प्रजातींचे भ्रूण त्यांच्या विकासाच्या प्रारंभिक टप्प्यात म्हणजे त्या भ्रूणांची रचना खूप विशेषीकृत होण्यापूर्वी अधिक स्पष्ट समजातीय वैशिष्ट्ये दाखवतात. भ्रूणाच्या विकासाच्या टप्प्यादरम्यान भ्रूण खूप सारे शारीरिक बदल अनुभवतं. उदाहरणार्थ हत्तीचा भ्रूण सुरुवातीला 1 ग्रॅमपेक्षाही कमी वजनाचा असतो आणि नंतर जन्माच्या वेळी वाढून सुमारे 100 किलोग्रॅम इतका होतो. मग आता हत्तीचा भ्रूण वाढत असताना त्यात कोणकोणते बदल होतात ते बघूया. हत्तीचा भ्रूण वाढत असताना त्याची रचना बदलते. काही रचना दिसायला लागतात आणि काही नाहीशा होतात. जसं की विकासाच्या सुरुवातीला हत्तीच्या भ्रूणाला ग्रसनी कल्ला विदरे किंवा फॅरेंजियल आर्चेस असतात. याला गिल आर्चेस पण म्हणतात. तर या गळ्याजवळ असतात. पण भ्रूण वाढत असताना यांची रचना बदलते आणि त्या हत्तीच्या कान आणि जबड्याच्या रचनेमध्ये मदत करतात. आणि असं आहे की सगळ्या पृष्ठवंशी प्राण्यांच्या भ्रूणांमध्ये त्यांच्या विकासाच्या प्रारंभिक टप्प्यात कल्लाविदरे असतात. माशांमध्ये यांचं रूपांतर कल्ल्यांमध्ये होतं, जी त्यांची श्वसन यंत्रणा असते. मानव आणि इतर सस्तन प्राण्यांमध्ये याच्यापासून कान आणि जबड्याची रचना होते. म्हणून मग ग्रसनी कल्लाविदरे हे एक समजातीय वैशिष्ट्य आहे. जरी आपण हे साम्य फक्त भ्रूणाच्या विकासाच्या सुरुवातीलाच पाहू शकत असलो तरी सगळ्या पृष्ठवंशी प्रजातींमध्ये याचं असणं हे सगळ्या पृष्ठवंशी प्रजातींचा समान पूर्वज असण्याचा पुरावा आहे. ज्या प्रजातींमध्ये दूरचं नातं आहे त्यांच्या भ्रूणांमध्ये आणि जन्मानंतरही समजातीय वैशिष्ट्ये कमी असतात आणि तसंच ज्या प्रजाती अधिक जवळच्या आहेत त्यांच्यात समजातीय वैशिष्ट्ये अधिक असतात, भ्रूणांमध्येही आणि जन्मानंतरही. म्हणून शेपटीवाल्या प्राण्यांच्या सभेत आपण नव्हतो तरी त्या सगळ्यांशी आपला कसा संबंध आहे हे आता तुम्हाला कळलं असेल.